एलटीटी स्थानकात रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्याचा व्हिडिओ आता समोर येतोय। सागर उरुंडे आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, नेमका काय प्रकार घडलाय, काय माहिती आहे? काल रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ल्याचं जे आहे तिथे गोदान एक्सप्रेस मधून जाण्यासाठी काही प्रवासी उभे होते, त्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। अतिशय शिस्तीत हे काम चाललं होतं, मात्र अचानक काही प्रवाशांमध्ये रांगांवरून म्हणजे पुढे जाण्यावरून वाद झाला आणि क्षणार्धातच या वादाने तुंबळ हाणामारीचं स्वरूप धारण केलं। त्यामुळे आपल्याला जो व्हिडिओ दिसतोय तो त्याच स्थानकावरच्या एका प्रवाशाने काढलेला आहे मारामारी चालू असताना, आणि तो काढून त्याने तिथल्याच रेल्वे पोलीसला आरपीएफला दिला। त्यानंतर एलटीटी लोकमान्य टिळक टर्मिनसची जी रेल्वे पोलीस आहे त्यांनी तातडीनं 6 जे मारामारी करणारे तरुण आपल्याला दिसत आहेत त्या तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल केलेला आहे। दीपक, सागर, हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत असताना कोणताही पोलीस अधिकारी किंवा पोलीस शिपाई त्या ठिकाणी हजर नव्हते? त्यावेळी पोलीस हजर नव्हते अशी माहिती कळतीये, परंतु हा व्हिडिओ जेव्हा त्या प्रवाशाने पोलिसांना दिला त्यावेळी ते तिथे दाखल झाले आणि त्यांनी त्या प्रवाशांना तातडीनं अटक केली जे मारामारी करत होते। हे हाणामारी करणारे तरुण कोण आहेत, यांच्याबद्दल काही माहिती कळू शकली आहे? त्यांच्याबद्दल अद्याप पोलीस काही माहिती देत नाहीयेत। त्यांनी असं सांगितलंय की गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होतं। दीपक, सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। किंवा रांगेच्या वादातून प्रवासी एकमेकांमध्ये भिडले, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये प्रवाशांची हाणामारी झालेली आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून या प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। या 6 प्रवाशांना आता रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकमेकांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी या तरुणांनी मारपीट केलेली आहे। आजूबाजूला देखील अनेक प्रवासी होते, मात्र त्यांनी केवळ आणि केवळ यावेळी फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतली। दरम्यान इतकं सगळं घडत असताना मात्र रेल्वे प्रशासनाचे पोलीस या ठिकाणी हजर तरी कसे नव्हते, आणि ते देखील रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी नेमके पोलीस होते तरी कुठे, असा प्रश्न यामुळे साहजिकच उपस्थित होतो।